नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचे नाचोस. खायला खूप असे चटपटीत लागतात, एक महिनाभर सहज टिकतात आणि हे गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळे पौष्टिक आणि सकससुद्धा आहेत. मुलांना उन्हाळी सुट्टी लागलेलीच आहे, तर मुलांच्या आवडीचा खाऊ तयार झालेलाच पाहिजे. त्यासाठी आपण ही रेसिपी आज आपण करणार आहोत. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी साहित्यात ही रेसिपी तयार होते. नक्की ट्राय करा. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला येथे मी 5 टोमॅटो घेतलेले आहेत. हे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेत. याला आता आपण कट करून घेऊयात. टोमॅटो जेवढे लाल रंगाचे घेता येतील तेवढ्या लाल रंगाचे घ्यायचे, म्हणजे रंग खूप छान येतो. आता बारीक असे आपण हे कट करून घेऊयात. तुम्ही कट करत असताना यातील बिया बाजूला काढू शकता. मी येथे बिया बाजूला काढत नाही, कारण नंतर मी हे टोमॅटो प्युरी गाळून घेणार आहे. पहा, खूप असे बारीकही कट केले नाहीत आणि फार मोठेही ठेवलेले नाहीत, कारण आपण याची पेस्ट तयार करणार आहोत. पहा, आपले टोमॅटो बारीक कट करून झालेले आहेत. आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि याची पेस्ट तयार करूयात. मिक्सरमध्ये बारीक करत असताना पाण्याचा वापर न करता आपण हे बारीक करून घेणार आहोत. पहा, आपण बारीक करून घेतलेले आहे. हे आता आपण गाळून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर न केल्यामुळे थोडेसे व्यवस्थित गाळले जात नाही, त्यासाठी आपण चमच्याने हे मिश्रण हलवून गाळून घेणार आहोत. पहा, हे गाळून झालेले आहे. पहा, अशा पद्धतीने टोमॅटोचा चोथा उरलेला आहे. हा आपण बाजूला काढून घेणार आहोत. आता पीठ मळण्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ, 1 चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट. येथे मी 2 चमचे लाल तिखट घालत आहे आणि 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा ओवा. ओवा थोडासा हातावरती चोळून घालायचा, म्हणजे याचा वास सर्व पिठाला व्यवस्थित लागतो. आणि चवीनुसार मीठ घालायचे. हे सर्व मसाले पिठाला चोळून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आणि आपण जी टोमॅटो प्युरी तयार केली होती ती घालून हे पीठ मळून घ्यायचे. थोडे थोडे घालून थोडे थोडे पीठ मळून घ्यायचे. जर टोमॅटोची प्युरी जास्त असेल तर तुम्ही आणखी यामध्ये पीठ ॲड करू शकता. जेवढे या टोमॅटो प्युरीमध्ये पीठ मावेल तेवढे यामध्ये पीठ ॲड करून पीठ छान असे मळून घ्यायचे. पहा, आपले पीठ मळून झालेले आहे. पहा, घट्ट असे मळून घेतलेले आहे. पहा, एकदम घट्टसर असे मळून झालेले आहे. हे 10 मिनटं आपण झाकून ठेवूयात. पहा, 10 मिनटं झालेले आहेत. झाकण काढून आपण पीठ कसे भिजले आहे ते पाहूयात. पहा, पीठ मस्त असे भिजलेले आहे. थोडेसे आपण याला मळून घेऊयात. हलकेसे असे आपले मळून झालेले आहे. याचा एक छोटासा गोळा तयार करायचा आणि याचे आपण नाचोस बनवून घेऊयात. अगदी आपण चपातीला जसा गोळा तयार करतो तसा चपातीसारखाच गोळा तयार करायचा आणि गव्हाच्या पिठामध्ये बुडवून हा लाटून घ्यायचा. एकदम असे आपल्याला पातळ असे लाटून घ्यायचे. अगदी चपातीपेक्षाही पातळ लाटून घ्यायचं आहे. पहा, सर्व बाजूने एकसारखे लाटून घ्यायचे आणि एकदम पातळ असे लाटून घ्यायचे. पहा, एकदम पातळ असे आपले लाटून झालेले आहे. आता ही पोळी लाटून झालेली आहे. याला आता आपण काठी चमचा घ्यायचा आणि थोडेसे टोचवून घ्यायचे, म्हणजे नाचूस फुगणार नाहीत. पहा, असे आपण याला टोचवून घेतलेले आहे. याला आपण पट्टीच्या आकारामध्ये आता कट करून घेऊयात. अशा उभ्या आकाराच्या पट्ट्या तयार करायच्या. पहा, एवढ्या साईजच्या अशा पट्ट्या तयार करून घ्यायच्या. पट्टी तयार करून झाली की एक पट्टी घ्यायची आणि याला त्रिकोण आकारामध्ये कट करून घ्यायचे. पहा, त्रिकोणी आकारामध्ये हे कट करून घ्यायचे. तुम्ही 1 ते 2 पट्ट्याही एकावर एक ठेवून अशा पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेऊ शकता, किंवा अशा पद्धतीने सिंगल पट्टीसुद्धा आपण कट करू शकतो. पहा, अशा पद्धतीने आपले नाचोस कट करून झालेले आहेत. एकदम पातळ असे आपण लाटून घेतलेले आहेत आणि याला आपण टोचवून घेतल्यामुळे हे फुगणारसुद्धा नाहीत. एकदम खुसखुशीत असे आपले नाचोस तयार होतात. पहा, आता येथे मी सर्व त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेतलेले आहे. पहा, तेल मी येथे मीडियम असे गरम करून घेतलेले आहे.
खूप असे कडकडीतसुद्धा गरम केलेले नाही आणि एकदम नॉर्मलसुद्धा नाही. त्यामुळे यामध्ये आता आपण एक एक करून नाचोस सोडूयात. तेल जर जास्त कडकडीत गरम केले तर ते करपट रंगावरती म्हणजे रंग व्यवस्थित येणार नाहीत आणि करपले जातील. तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच आपण यामध्ये सोडणार आहोत. एकमेकांना चिकटणार नाहीत याची काळजी घ्यायची फक्त. आणि तळत असताना मीडियम गॅस ठेवायचा. याला लगेचच पलटून घ्यायचं नाही. थोडेसे छान असे गरम झाले की याला पलटून घ्यायचे. आणि पहा, तेल असे आपल्याला तेलाचे बुडबुडे कमी झालेले दिसत आहेत. त्यामुळे आपले नाचोस पूर्णपणे तळून झालेले आहेत. हे आता आपण काढून घेऊयात. तळायला फार वेळ लागत नाही, पटकन तळले जातात आणि तेलही खूप लागत नाही. अशाच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा बॅच तळून घेणार आहोत. पहिले आपण तळून घेतल्यामुळं तेलाचे टेम्परेचर थोडेसे कमी झालेले असते. त्यामुळं तेल आणखी थोडेसे छान गरम करायचे आणि दुसरी बॅच सोडायची. आणि याला पटकन हलवून घ्यायचं नाही. 2 मिनटानंतर हे आपण पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्याही बाजूने आपण 2 मिनटे छान व्यवस्थित तळून घ्यायचे. पहा, आपली दुसरी ही बॅच तळून झालेली आहेत. हे आता आपण काढून घेऊयात. आणि याला कोणताही फ्लेवर देण्यासाठी किंवा पेरी पेरी मसाला किंवा चाट मसाला कोणताही तुम्ही याला लावू शकता. आणि हे चिप्स गरम आहेत तोपर्यंतच आपण याला मसाला लावून घ्यायचा, म्हणजे याला व्यवस्थित असा चिकटला जातो. याला थोडेसे टॉस करून मस्त मसाला लावून घ्यायचा. येथे मी चाट मसाला लावलेला आहे. पहा, आपले पूर्ण नाचोस तयार झालेले आहेत. तुम्ही हवा तेवढा आणि कोणताही मसाला येथे वापरू शकता. याला तुम्ही टोमॅटो चिप्स किंवा टोमॅटो पापडी असंही म्हणू शकता. याची टेस्ट चटपटीत असल्यामुळे मुलांना आवडते. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि बनवायला खूप सोपे आहे. खूप कमी वेळेमध्ये खूप कमी साहित्यात तयार होते आणि गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळे सकस आणि पौष्टिकसुद्धा आहे. आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.